बातमी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियात एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताची आहे। या अपघातामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय। 101 जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आलंय। मृतांमध्ये नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर काही जण अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा देखील शोध घेतला जातोय। नौदलाच्या स्पीडबोटनं नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। 130 प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून खरंतर 110हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते। नीलकमल बोट जवळपास 10 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीडबोटनं तिला धडक दिली आहे। नीलकमल बोटीत पाणी शिरू लागलं, त्यानंतर बोट बुडाली। बोटीला जलसमाधी मिळाली। अपघात ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटचा अपघात नेमका कशामुळे झाला पाहूया। नीलकमल प्रवासी बोट एलिफंटाकडे जात होती। करंजा हद्दीत नेव्हीची बोट समोरून येत होती। नेव्हीच्या स्पीडबोटला नवीन इंजिन बसवण्यात आलं। नेव्हीचे जवान नवीन इंजिनची ट्रायल घेत होते, त्याचं टेस्टिंग करत होते। नेव्हीच्या स्पीडबोटवरील नियंत्रण अचानकपणे सुटलं। नेव्हीची स्पीडबोट थेट नीलकमल बोटला जाऊन धडकली। प्रवासी बोट दुर्घटनेतील प्रवाशांना थरारक पद्धतीने वाचवण्यात आलंय। वेळेत रेस्क्यू ऑपरेशन केल्यानं प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय। नीलकमल बोट जवळपास 10 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटनं त्याला धडक दिली आहे। अपघातानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आलं, त्यामुळे प्रवाशांचे जीव वाचले। या अपघाताचा थरार आणि त्यानंतर जे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। त्यावेळेला नेमकं काय घडलं ते आपण पाहतोय। रेस्क्यू कशा पद्धतीत करण्यात आलं ते आपण पाहतोय। हे पहा, बोटीला धरून अक्षरशः लोकांनी आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलाय। लाईफ जॅकेट पटापट देण्यात आली, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेत। खरं तर यातील बहुतांश जे प्रवासी होते ते बाहेरनं आलेले होते, ते टुरिस्ट होते आणि त्यांनाच वाचवण्यात यश आलं। रेस्क्यू ऑपरेशन मुळात वेळेत झालं आणि त्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचं पाहायला मिळतंय। 110 प्रवाशांसह बोट बुडाली आणि त्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली आहे। साम टीव्हीवर आपण पाहतोय बचाव कार्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य। अशा पद्धतीत रेस्क्यू करण्यात आलं ती ही दृश्य आहे। साम टीव्हीनं मात्र थेट समुद्रात अपघातस्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी सर्वात आधी अपघात स्थळावरची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली। संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला, नेमकं काय घडलं हे सगळ्यात आधी साम टीव्हीनं सांगितलं, पाहूया। या ठिकाणी आपण हे दुर्घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी काही बोटी जे आहेत त्या दिसत आहेत, जे ज्या पद्धतीनं रेस्क्यू जे आहे ते केलं जात आहे। जवाहरलाल नेहरू पोर्टच्या या बोटी आहेत आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस दलाच्या बोटींमार्फत सुद्धा अशाच पद्धतीनं रेस्क्यू जे आहे ते बचाव कार्य जे आहे ते केलं जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नौदलाची बोट आणि कोस्ट गार्डकडून अधिकृतरित्या स्पष्टीकरण आलेलं आहे की जी बोट होती ती कोस्ट गार्डची नव्हती आणि आता आपण बघतोय की ही बोट जी
आहे ती या नौदलाची असल्याचं त्या बोटच्या मालकांचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी घटनास्थळी आपण पोहोचायचा प्रयत्न करत आहोत. कॅमेरामन नितीनसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई.